आम्ही संध्याकाळी एक गिफ्ट घेतलं आणि मार्केटला जाऊन ताजी भाजी आणि इतर आवश्यक सामान घेऊन आलो. कारण आज आमच्याकडे खास पाहुणे येणार होते. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि आनंदाचा होता. अपूर्वाचे दादा, वहिनी आणि त्यांची 2 गोंडस मुलं वैष्णव आणि सान्वी खास पंजाबहून आम्हाला भेटायला पुण्यात आले होते. आमच्या लग्नाला त्यांना येता आलं नव्हतं, त्यामुळे ही भेट आमच्यासाठी आणखी विशेष होती. आणि शेवटी संध्याकाळी 7:30 वाजता ते आमच्या घरी पोहोचले. त्यानंतर भरपूर गप्पा, आठवणी आणि हास्याने घर अगदी आनंदाने भरून गेलं. नंतर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. आधी मी, दादा, वैष्णव आणि सान्वी यांनी जेवण केलं आणि त्यानंतर वहिनी आणि अपूर्वा जेवायला बसल्या. अधिक मास असल्यामुळे त्यांनी पारंपरिक प्रथा आणि कौटुंबिक रीतिरिवाज पार पाडले, ज्यामुळे घरात एक वेगळंच सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण झालं होतं. त्यांची आमच्या घरी ही पहिलीच भेट असल्यामुळे वैष्णव आणि सान्वीसाठी आम्ही छोटंसं गिफ्टही घेतलं होतं. दादा वहिनींचा मनापासून पाहुणचार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यांनीही आम्हाला भरभरून प्रेम दिलं. सान्वीने गिफ्ट दिलं दिलं ते तिथेच ओपन करून बघितलं आणि तिने वैष्णवला दिलेलं गिफ्टही ओपन करून बघितलं. रात्री ते परतीच्या प्रवासाला निघाले, पण त्यांनी दिलेल्या सुंदर आठवणी मात्र आमच्यासोबत कायम राहतील. तर मित्रांनो, आजचा आमचा दिवस खूपच सुंदर आणि संस्मरणीय गेला. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.